वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू नोबल न्यूज नेटवर्क. मायसेल्फ अमीन खान. मित्रांनो, आज जगभरामध्ये जो अनुभव आपण घेत आहोत, जगभरातील लोक जी घेत आहेत, त्यातून काय मार्ग काढायचा यावर प्रामुख्याने मी आज भाष्य करणार आहे. भारत देशाच्या वर्तमान आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे चिंताग्रस्त झालेल्यांसाठी महत्त्वाचा आहे. तो संक्षिप्त स्वरूपात सादर करतोय. त्यामुळं ह्या सादरीकरणातील मुद्दे आपण लक्षात घेतले तर सैरभैर झालेल्या जीवनातून मार्ग शोधता येईल. मार्च 2020मध्ये जगाची लोकसंख्या 780 कोटी झाली. मानवी उत्पत्तीच्या इतिहासात जगाची लोकसंख्या 100 कोटी होण्यासाठी पहिली 2 लाख वर्ष लागली. मात्र त्यानंतर फक्त गेल्या 200 वर्षात ती 700 कोटीपर्यंत पोहोचली आहे. आज भारताची लोकसंख्या 138 कोटी आहे. ती 2030 साली 153 कोटीचा टप्पा पार करेल. 10 वर्षानंतर भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जाईल. जगभरात किती देश आहेत हे अद्यापही ठोसपणे कोणी मांडलं नाही. तथापि युनोच्या यादीत 195 देशांचाच उल्लेख आहे. अर्थकारण हा मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यावर राज्यकर्त्यांचा वरचष्मा आता पराकोटीचा झाला आहे. कॉमन मॅन अर्थात सर्वसामान्यांच्या हातात आता त्याचं सुकर जगणं राहिलेलं नाही, असा निष्कर्ष जगभरातील लोकांना येतोय. हे कशामुळं? तर देशादेशात लागलेली आर्थिक स्पर्धा आणि देशांतर्गत वाढत गेलेलं सत्ताकारण. आज करोनाचं संकट, त्याची आकडेवारी, त्याचं वाढतं प्रमाण, मृत्यूचं प्रमाण आणि आरोग्य व्यवस्थेची उडालेली त्रेधा तिरपीट, हे सगळं जर आपण पाहिलं तर याच्यातून आपण कसा मार्ग काढायचा, तो एक अनुभव सांगतो. कोरोना संक्रमणाचा सगळ्यात जास्त फटका हा कुणाला बसतोय? तर कोरोना संक्रमणामुळं जी भीती पसरलेली आहे समाजामध्ये आणि त्या भीतीच्या आहारी गेलेले जे काही रुग्ण आहेत किंवा ज्या काही व्यक्ती आहेत, त्यांना सर्वात जास्त फटका बसतोय आणि हा फटका त्यांचा मृत्यूपर्यंत त्यांना नेऊन पोहोचवत आहे. आजही कोरोनावर कोणतंही ठोस औषध निघालेलं नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जर अशा काही प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागलं दुर्दैवानं, तर त्याच्यातून निघण्याचा एक ठोस उपाय, फुल प्रूफ उपाय आज मी तुम्हाला सांगतोय. कोरोनाचा संसर्ग हा फार धोकादायक नाही आहे. त्यापेक्षा जास्त धोकादायक त्याची भीती, त्यामुळे निर्माण झालेली भीती ही आहे. त्यामुळं प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवावी की जर तुम्हाला स्वतःला हा अनुभव येत असेल, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, कुटुंबियांना जर कोरोनाची भीती वाटत असेल, तर सर्वात प्रथम तुमचं काम आहे की त्याला कोरोना हा अत्यंत धोकादायक नसल्याचा पटवायला पाहिजे. तुम्हाला त्याचं काउन्सिलिंग करणं महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने त्याचं काउन्सिलिंग केलं तर त्यातून पद्धतशीरपणे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो त्या संकटातून, त्या धोक्यातून बाहेर येईल. असा माझा अनुभव आहे. माझे एक मित्र आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या एकाच कुटुंबातील 6 लोकांना एकाच वेळी कोरोना झाला. पहिल्यांदा वडिलांना कोरोना झाला, त्याच्यानंतर मुलांना, नंतर आजोबांना आणि आईला, अशा 6 लोकांना कोरोना झाल्याचा आल्यानंतर त्यांनी खाजगी बड्या इस्पितळांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला उपाय घ्यायचे असेल तर माझ्या ओळखीचे एक छोटासा हॉस्पिटल आहे, तिथे तुम्ही या किंवा सरकारी दवाखान्यातच उपचार करा. आणि याची अनेक कारणं त्यांनी सांगितली की जी समाज माध्यमांमध्ये सध्या पसरत आहेत. विशेष करून पंजाब किंवा महाराष्ट्रात देखील सुद्धा आता असं झालेलं आहे की
कोरोना पेशंटच्या नावाखाली कुणालाही कोरोना पॉझिटिव्ह दाखवतात आणि त्याचे अंतर्गत अवयव, किडनी असेल किंवा इतर जे उपयुक्त अवयव सापडतील ते काढून त्याची तस्करी केली जाते, असं समाज माध्यमांवरून, व्हॉट्सॲपवरून एक अफवा पसरत आहे किंवा त्यात खरं खोटं काय आहे हे आपल्याला तर माहीत नाही, परंतु त्याचे परिणाम मात्र समाज मनावर होत आहेत आणि त्यापासून पहिल्यांदा आपण मुक्त होणं, यासाठी हा उपाय सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. यानंतर मला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे जे बोलायचं आहे ते आहे आर्थिक संकट. आज मित्रांनो, प्रत्येकाच्या मनात, तुमच्या मनात देखील भविष्याची चिंता, वर्तमानाची पण चिंता आणि त्यातून कसं बाहेर पडायचं या गोष्टींची खळबळ माजलेली असेल. यासाठी काही टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे. पहा, भारतीय रिझर्व्ह बँक ही सर्वोच्च शिखर असलेली बँक आहे आणि तिच्या हातात भारताच्या सर्व आर्थिक नाड्या तिच्या हातात आहेत. ही भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे, हिच्या हातात महागाई वाढवायची, महागाई कमी करायची, हे सर्व आर्थिक नाड्या त्यांच्या हातात असल्यामुळं बँकेबाबतच्या काही थोड्याशा गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा पहा की रिझर्व्ह बँक आणि रिझर्व्ह बँकेच्या अंडर आलेल्या देशातील राष्ट्रीय बँका, सहकारी बँका किंवा जिल्हा बँका किंवा इतर बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था, अशा पद्धतीनं रिझर्व्ह बँक ही पतपुरवठा करणारी महत्त्वाची बँक किंवा सर्वोच्च बँक आहे. आता काय करते की ह्या बँकेच्या हातात मी म्हटलं की महागाई कमी करायची का जास्त करायची, याचं एक मोठं आयुध, याचं एक मोठं शस्त्र त्या बँकेच्या जवळ आहे आणि ते आहे रेपो रेट. आता रेपो रेट म्हणजे काय हे थोडक्यात समजून घ्या. रेपो रेट याचा अर्थ की रिझर्व्ह बँक ही इतर बँकांना, खास करून नॅशनलाइज मोठमोठ्या बँकांना पतपुरवठा करते, पैसा देते आणि त्या केलेल्या पतपुरवठ्याच्या बदल्यात काही टक्के व्याज ती या मोठमोठ्या बड्या बँकांकडून घेते. या व्याजदराला म्हणतात रेपो रेट. आता दुसरं आयुध पहा की या बँका ज्यावेळी 5% त्यांनी रेपो रेट जर 5 असेल तर 5% या दराने त्यांनी रिझर्व्ह बँकेकडून पैसा उचलला आणि तोच उचललेला पैसा ह्या मोठमोठ्या बँका इतर बँकांना देतात आणि त्या बँका इतर ग्राहकांना देतात, म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य ग्राहकांना देतात. 5% रेपो रेट दराने घेतलेलं जे भांडवल आहे ते आपल्याला कर्ज रूपात मिळतं आणि त्याचा रेट मग 12%, 15%, 18% हा आपल्याला किंवा ग्राहकांना किंवा उद्योजकांना पुरवला जातो. आता ज्यावेळी हा रेपो रेटनी आपण घेतलेला पैसा आहे हा बँकांकडे प्रचंड होतो आणि बँकेला आता समजा 2 दिवस बँकांना सुट्टी आहे किंवा बँकांचा संप होणार आहे, तर त्यावेळी हा पैसा फक्त बँकेत राहिला तर त्याच्या बदल्यामध्ये काहीही बँकेंना फायदा होत नाही. त्यावेळी या बँका रिझर्व्ह बँकेला विनंती करतात की आमच्याकडे एवढे पैसे आहेत, आमच्याकडे 1000 कोटी रुपये शिल्लक आहेत, ते तुम्ही परत घ्या. तर रिझर्व्ह बँक सांगते की बाबा आम्हाला त्याची गरज नाही आहे, पण आता तुम्ही म्हणता म्हणून आम्ही तुमच्याकडून हा पैसा परत घेतो. मग 2 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी किंवा ज्या काळामध्ये बँकेचे व्यवहार ठप्प असतील तेवढ्या काळापुरता हा शॉर्ट टर्म असतो, 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस फार तर. त्यावेळी जे व्याजदर रिझर्व्ह बँक या बँकांना देणार आहे ते नक्कीच रेपो रेटपेक्षा कमी आहे, म्हणजे 5%पेक्षा कमी आहे. मग ते 2% असेल किंवा 3% असेल. हा झाला रिव्हर्स रेपो रेट आणि ह्या रेपो रेट आणि रिव्हर्स रेटच्या भानगडीमध्येच महागाई कमी किंवा जास्त व्हायचं गुपित दडलेलं आहे. पहा, ज्यावेळी रेपो रेट वाढेल त्यावेळी साहजिकच कर्जाचं व्याजदर पण वाढणार आहे. त्यामुळं कर्ज घ्यायचं प्रमाण हे कमी होणार आहे आणि कर्ज घ्यायचं प्रमाण कमी झालं की आपल्याकडं लोकांकडं खेळतं भांडवल हे कमी होणार आहे किंवा कॅश किंवा तरलता किंवा आपल्याकडं कॅश असणारी रक्कम ही कमी होणार आहे आणि आपल्याकडे कॅश होणारी रक्कम कमी झाली की आपण मार्केटमध्ये खरेदीसुद्धा कमी करणार आहोत आणि खरेदी कमी झाली की मग महागाई देखील कमी होते. नेमकं आता याच्या उलटं पहा, जर रेपो रेट कमी केला, जर रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट अगदी 3 किंवा 4 रेपो रेट केला
तर मात्र व्याजदर जे आहे, आपण जे कर्ज घेणार आहोत, जे व्याजदर आहे ते व्याजदर कमी होतं. व्याजदर कमी झालं की लोक किंवा मार्केटमध्ये लोक हे कर्ज मोठ्या प्रमाणावर घेतात आणि कर्ज घेतल्यानंतर लोकांच्याकडं तरलता किंवा आपण कॅश लिक्विडिटी किंवा कॅश पैसा खूप येतो आणि एकदा कॅश आल्यानंतर मानवी स्वभाव आहे की माझ्या खिशात जर 1-2 लाख रुपये असतील आणि मी मार्केटमध्ये गेलो तर ते मी बिनधास्तपणे खरेदी करतो आणि मग बाजारात मागणी वाढते आणि मागणी वाढल्यानंतर साहजिकच जर एखादी मिठाई 100 रुपये किलो असेल तर तो 150 रुपयांनी ती जाईल. एखादी वस्तूला खूप मागणी आली असेल तर त्या मागणी जास्त वाढल्यामुळं महागाई देखील जास्त वाढत आहे. तर आता आपल्याला समजून घेतलं असेल की महागाई कमी किंवा जास्त करायचं हे रिझर्व्ह बँकेच्या हातात आहे. अर्थात भारताच्या बाबत बोलायचं झालं तर सरकारचं बराचसा हस्तक्षेप हा रिझर्व्ह बँकेच्या नीतीवर असतो. त्याला मुद्रानीती म्हणतात. कारण जर मार्केटमध्ये महागाई खूप झाली किंवा महागाई खूप कमी झाली तर याच्यामधून अर्थव्यवस्था ढासळते. त्यामुळे याचं संतुलन राखण्यासाठी सरकार हे रिझर्व्ह बँकेला काही गोष्टी रेपो रेट कमी करा, जास्त करा याच्यावर ते त्यांना सूचना करतं किंवा मार्गदर्शन करतं. आज भारताची अर्थव्यवस्था जर पाहिली तर GDP सकल राष्ट्रीय उत्पन्न जर पाहिलं तर ते -24% ते गेलेलं असल्यामुळं आज भारताची अर्थव्यवस्था ही सर्वसामान्यांचं जीवनमान उद्ध्वस्त करण्याकडे चाललेली आहे. आणि याच्यातून आपल्याला बचाव करायचा असेल तर पहिली गोष्ट, आपण या येणाऱ्या 6 महिन्यांच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं मोठं कर्ज उचलता कामा नये. आत्ता आपला व्यवसाय, आपली नोकरी किंवा आपल्याकडं असणारं जे काही खेळतं भांडवल आहे, मग ते कॅश स्वरूपात असेल, सोन्याच्या स्वरूपात असेल किंवा इतर स्वरूपात असेल, तर त्याची गुंतवणूक इतर ठिकाणी आत्ता सध्या न करता आहे त्याच्यामध्येच आपला व्यवसाय कसा पुढे नेता येईल. भले तो कासवाच्या गतीने जरी झाला तरी तुम्हाला माहिती आहे की कासव हा शर्यत जिंकतो. तुम्ही जर सशाप्रमाणे उड्या मारत गेला आणि जर भांडवल किंवा तुमच्या हाती असणारे जे काही कॅश गोष्टी आहेत जर ह्या तुम्ही खर्च केल्या तर मात्र येणाऱ्या 6 महिन्यांच्या अनिश्चिततेच्या काळामध्ये तुमच्या हातात काहीही राहून शकण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळं सध्या खूप कमवायचा, खूप नफा कमवायचा अशा भानगडीत न पडता किंवा पैशाच्या मोहात न पडता आपल्याकडं असणारा पैसा असलेल्या व्यवसायावरच लावून जो मिळेल तो नफा कमी नफ्यामध्ये आपण हे दिवस काढण्याची गरज आहे. तर मित्रांनो, आज इथेच थांबत असताना संक्षिप्त स्वरूपात मी तुम्हाला सांगतो की कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचायचं असेल तर मनातून भीती काढून टाका, स्वतःच्या देखील आणि इतरांच्या देखील. आणि दुसरी गोष्ट, आर्थिक संकटातून जर वाचायचं असेल तर आपल्या हाती असलेला पैसा हा अत्यंत जपून वापरा, काटकसरीनं वापरा, कंजूषपणानं वापरा, फक्त 6 महिन्यांसाठी. तर भेटूया पुढील एपिसोडमध्ये लवकरच. धन्यवाद.